ओम साईराम मैत्रिणींनो, घिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण कटोरी कशी जोडायची ती पाहणार आहोत। हे पहा, आता आपण कटोरीचा पार्ट घेतलेला आहे। सरळ उलट आणि सुलट दोन्ही बाजू पाहून घ्यायच्या आहेत। हे पहा, आता आपण उलट्या साईडने अस्तर ठेवून घेणार आहोत। नवीन शिकणाऱ्यांसाठी पूर्ण बेसिक पासून पूर्ण माहिती देत आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला आता पूर्ण हा कटोरीचा पार्ट हा मेन अस्तर आणि मेन फॅब्रिक दोघांनाही जॉईंट करून घ्यायचा आहे। उलट्या बाजूने जोडायचं आहे। सरळ बाजू खालच्या साईडने, उलटी बाजू वरच्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला अस्तर हे 2 नंबरची शिलाई टाकून स्टिच करून घ्यायचं आहे। प्रत्येक मशीनवर वेगवेगळे सेटिंग असते। 2 नंबर किंवा 5 नंबरची अशी लांब अंतरावर येते अशी शिलाई टाकून घ्यायची। आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत। पहा, दोन्ही साईडची कटोरी जोडायची आहे। एक्स्ट्राचं ह्या पूर्ण फॅब्रिक असं व्यवस्थित कट करून घ्यायचा। कटिंग करताना मेन फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवायचं, अस्तर ॲक्युरेट कट करायचं असतो। हे पहा, आता ह्या पद्धतीने आपण कटोरी ही आहे ही अशी आपण स्टिच करून घेतली। आता अशीच पहा, आता आपण ही दुसरी पार्ट जोडून घेणार आहोत। आता हे पहा, कटोरीच्या बाजूला आपण जो कट जोडतो तो वाला पार्ट आहे। सरळ बाजू खालच्या साईडने, उलटी बाजू वरच्या साईडने, उलटी बाजू आहे त्यावरतीच आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि तेही पूर्ण असं मेन फॅब्रिक आणि अस्तर स्टिच करून घ्यायचं। दोन्ही जोडून घ्यायचे आहेत। मध्ये असा हात ठेवून व्यवस्थित असं कपडा सरळ करूनच जोडायचं। मध्ये हात ठेवला की असा फुगा येत नाही किंवा मध्ये असं कपडा मागे पुढे सरकत नाही। हा जरा जाडसर कपडा होता त्यामुळे असं मशीनला चिकटल्यासारखा होत होता, त्यामुळे त्याला सारखं असं सरकवत राहावं लागत होतं। प्रत्येक कपडा असाच करायचा। इथे पहा, असं मध्ये हात ठेवला ना की व्यवस्थित असं दोन्ही कपड्यांची साईड सेम राहते, मागे पुढे होत नाही। अशा पद्धतीने आपल्याला असं कटोरीच्या बाजूचा जो पार्ट आहे तो आपण असा मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे। आता ह्याचा आपण एक्स्ट्रा कपडा काढून टाकू। अशा पद्धतीने कपडा कट करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा थोडाही कपडा ठेवायचा नाही, आता कटिंगच्या वेळेस ठेवायचा। स्टिचिंगच्या वेळेस उरलेला कपडा पूर्ण काढायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा मैत्रिणींनो। व्हिडिओ काढण्यासाठी खूप मेहनत लागते, खूप वेळ जातो एडिटिंग करायला, शूटिंग करायला। तुम्हाला जर व्हिडिओ आवडले, तुम्ही कमेंट केल्या तर तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी। माझी पद्धत आवडते की नाही तेही नक्कीच सांगत जावा। हे पहा, आता आपण हा साईडचा पार्ट आपण हा स्टिच केलेला आहे। आता आपल्याला योकपट्टी जोडून घ्यायची आहे। आता योकपट्टीसाठी पहा, सरळ साईडने मेन फॅब्रिक ठेवलेले आहे आणि त्यावरती आपण योकपट्टी ठेवलेली आहे। 2 अपोजिट साईडला ठेवायचे आहे, त्या साईडला एक आणि ह्या साईडला एक। तर हे पहा, आता स्टिच करताना तुम्हाला दाखवते मी। ज्या साईडने आपण जोडलेली आहे तो पार्ट घेतलेला आहे। आता याच्या अपोजिट साईडला आपल्याला दुसऱ्या साईडने वेगळी अशी ठेवायची आहे। ज्या साईडने जास्त आपण 4 इंचचं घेतलेलं होतं ती साईड घ्यायची असते। हे पहा, आता आपल्याला इथे डबल फोल्ड करायचं आहे। ज्या साईडने इकडनं पहा, आता ज्या साईडने अस्तरची पट्टी आहे तिथूनच आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे, दाब शिलाई। अशा पद्धतीने हे पहा, आता इकडनं 4 इंच अंतर होतं, त्या साईडने 4 इंच अंतर ज्या साईडने आहे तिकडनंच असं हे फोल्ड व्हायला पाहिजे। अस्तर ज्या साईडने आहे त्याच साईडने आतला कपडा यायला पाहिजे। या साईडने दाखवल्याप्रमाणे असंच करायचं आहे आपल्याला आणि अशी स्टिच करून घ्यायचं आहे। ह्याला अजून एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला पलटी करून। आता ही येणार आहे मेन अस्तरवरती शिलाई। एक्स्ट्राचा कपडा आहे तो काढून टाकायचा। आता मेन अस्तरवरती आपल्याला योकपट्टीला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आधी आपण जी शिलाई मारली होती ती अस्तरवरती मारली होती, आता ही मेन फॅब्रिकवरती मारायची आहे। दोन्ही पॉईंट व्यवस्थित असे मागे पुढे न होता सरळ करून घ्यायचे आणि नंतर घ्यायची आहे। आता हे पहा, आता ह्या साईडनेही आता समोरासमोर दोन्ही पार्ट आले पाहिजे आपले, हे लक्षात ठेवायचं आहे। ज्या साईडने आपण 4 इंचाची योकपट्टी घेतली होती
ते दोन्ही पार्ट समोरासमोर आले पाहिजे, हे आठवणीत ठेवायचं. अशा पद्धतीने आता आपण दोन्ही साईडला दाब शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला या साईडने वरच्या बाजूने जो राहिलेला मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो आता एक्स्ट्राचा आपल्याला कट करायचा आहे. आपण दोन्ही साईडने अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. आता एक्स्ट्राचं जे राहिलेलं कापड आहे ते आता कट करून टाकायचं. दोन्ही योगपट्टी आपल्या तयार झाल्या. कटोरीच्या साईडचा पार्ट तयार झाला आणि कटोरीचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपण जोडून घेऊया. हे पहा, आता आपला हा कटोरीचा पार्ट आहे. याला बरोबर मिडलला असं फोल्ड करायचं, सेंटरला असं फोल्ड करून घ्यायचं. हा 38 साईजचा ब्लाऊज आहे. यासाठी आपल्याला पहा मध्ये 1.5 इंच अंतर ठेवायचं आहे. बरोबर कॉर्नरला ठेवून 1.5 इंचावरती मार्क करायचं आणि ह्याची टक्सची उंची घ्यायची आहे आपल्याला 3 इंचावरती. जेव्हा 32, 34, 28, 30 अशी असते साईज, त्यावेळेस का आपल्याला 2.5 इंच घ्यायचं. ज्यावेळेस 36च्या वरती ब्लाऊज असतो त्यावेळेस आपल्याला 3 इंच उंची घ्यायची असते. आता यामधला फॅब्रिक कोणी कट करतं, मी कट नाही करत. हे पहा, अशी शिलाई मारून घेते आणि त्यानंतर हा असा कपडा हे पहा अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे असा पलटी करून घ्यायचा आणि त्याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची. तो स्टिचमध्ये पण येत नाही आणि आतमध्ये उसवला पण जात नाही. जर आपण कपडा कट केला तर काही काही फॅब्रिक असे वेगळे असतात की ते उसवले जातात. त्यामुळे मधला कपडा मी कधी कट करत नाही, तो फोल्ड करून घेते. हे पहा, आता हा साईडचा पार्ट आपण आता जोडून घेत आहोत. अशाच पद्धतीने आपल्याला पहा आता ही कटोरी जोडून घ्यायची आहे. हे पहा, आता ह्या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून घेणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही पार्ट आपल्याला एकमेकावरती ठेवून जोडून घ्यायचे आहेत. 1/2 इंच अंतर राहील, ह्या हिशोबाने तुम्हाला दोन्ही पार्ट असे जोडून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस कपडा आपण जॉईंट देतो त्यावेळेस हे पहा, कपडा खालचा किंवा वरचा कुठलाही खेचायचा नाही आहे. हलक्या हाताने व्यवस्थित एकमेकांवरती ठेवून असा जोडून घ्यायचा आहे. ही पहा, आता ही सिंगल शिलाई झाली आपली. आता याला डबल आपण शिलाई देऊन घेणार आहोत. 2 शिलाई कंपल्सरी द्यायचीच. डबल शिलाई कुठल्याही पार्टला आपण जॉईंट करतो त्यावेळेस डबल शिलाई द्यायची असते. अशा पद्धतीने पहा, आता आपला हा साईडचा पार्ट आणि कटोरी दोन्ही तयार झालेले आहेत. आता आपल्याला याला योगपट्टी अटॅच करायची आहे. योगपट्टी आणि ही उलट्या साईडने योगपट्टी ठेवायची. सरळ साईडला पाहता अशी खालच्या साईडचा कटोरीचा पार्ट आहे तो सरळ आहे आणि योगपट्टीचा हा उलटा आहे. दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला आता ही योगपट्टी जोडून घ्यायची आहे. स्टिचिंग करतेवेळीच तुम्ही चेक करून घ्यायचं आहे कपडा मागे पुढे झाला आहे का, मागचा पुढचा पार्ट बरोबर आहे की नाही. फिटिंगचा व्हिडिओ मी अजून एकही अपलोड केलेला नाही आहे. फिटिंगचा व्हिडिओ मी कधी तुम्हाला हवा असेल तर एक फिटिंगचा व्हिडिओ नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेल. हे पहा, अशा पद्धतीने अशी जोडून घ्यायची आहे. आय हुक पट्टीचा व्हिडिओ टाकलेला आहे मी, तो आपल्या चॅनलवर अपलोड आहे, जाऊन तो पाहू शकता. आय हुक पट्टी कशा पद्धतीने जोडली जाते, पायपिंग कशी केली जाते त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे. आता हे पहा, याच्यावरती आपल्याला अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त अशा छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. हे पहा, आता आपण अशा पद्धतीने हा एक पार्ट तयार केलेला आहे. आता सेम असंच दुसरा पार्ट तयार करून घेऊ. तुम्हाला एकच पार्ट तयार केलेला मी दाखवलेला आहे, व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे. हे पहा, आपले असे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. समोरासमोर ठेवून पहा, एकदम ॲक्युरेट असं अंतर आलेलं आहे. आता याला आय हुक पट्टी लावायची. बाकीचं जे एक्स्ट्रा आहे ते वर्क मी नंतर करेल. आता हा पूर्ण तुम्हाला ब्लाऊज झालेला आहे, तो तयार ब्लाऊज मी दाखवत आहे. पहा, अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. काही जर अडचण असेल तर नक्की सांगा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.